या देशामध्ये पोरांनी स्वप्न बघायची की नाही बघायची? या देशामध्ये मुलांनी परीक्षा द्यायच्या की नाही द्यायच्या? या देशात पोरांनी कष्टाने काही मिळवण्याचा प्रयत्न करायचा की नाही मिळायचा? शिक्षणासाठी मेहनत केली की विद्यार्थ्यांना फळ मिळणार आहे की फक्त मनस्ताप मिळणार आहे? ज्या मार्कांच्या आधारावर मुलं आपलं भविष्य घडवू पाहतात ते मार्क मिळणारे खरे तरी आहेत की नाही? आज हा प्रश्न देशभरातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि त्या विद्यार्थ्यांसाठी दिवस रात्र कष्ट करणाऱ्या प्रत्येक पालकाच्या मनात आहे। हे प्रश्न ते विचारतायत सरकारला, हे प्रश्न ते विचारतायत सरकारच्या शिक्षण खात्याला। कारण उत्तम कामगिरी दूरच राहिली, पण आपली किमान कामगिरी पूर्ण करण्यात सुद्धा आपल्या देशाचं शिक्षण खातं कमी पडतंय। आधी एनटीएने घेतलेल्या नीटच्या परीक्षेची पेपर फुटीने अक्षरशः लाज आणली आणि आता सीबीएसईच्या ऑनलाईन पेपर चेकिंगचा बोजवारा उडालाय, जो पोरांनी चव्हाट्यावर आणलाय। सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेसाठी यावर्षी अगदी थाटामाटात ऑनलाईन पेपर चेकिंग पद्धत आणली। या पद्धतीने निकालही लावला, पण त्या निकालानंतर कळलं की हे ऑनलाईन पेपर चेकिंगचं प्रकरण सीबीएसईला झेपलंच नाहीये। निकालांमध्ये प्रचंड त्रुटी होत्या। पोरं रिचेकिंगला गेली तर पोर्टल धड चालेना, मग हे पोर्टल सहज हॅक होऊ शकतं हेही पोरांनीच दाखवलं, पण सीबीएसईने यातलं काही मान्य केलं नाही। पोरांनी ते पुन्हा हॅक केलं, शेवटी ते पोर्टल बंद करावं लागलं। मग चुका सुधारून ते पुन्हा सुरू केलं तरी परिस्थिती जैसे थे। आता या ऑनलाईन मार्किंग सिस्टीमचं कंत्राट देताना काय घोळ घातला हे आणखी एका मुलानं सोशल मीडियावर सांगितलं। त्याचं त्याने एक प्रेझेंटेशन दिलं आणि मग मात्र सीबीएसईच्या अध्यक्षांची आणि सचिवांची उचलबांगडी करावी लागली। आता या सगळ्याची चौकशी होणार आहे म्हणे। सीबीएसईशी संलग्न 33,000 शाळा आहेत, त्यामधल्या तब्बल 18 लाख विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती। आज त्यातला प्रत्येक विद्यार्थी मनस्ताप सहन करतोय। याला जबाबदार कोण, हाच प्रश्न विचारायचा आहे। पण त्या अगोदर पाहूयात या संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळच करायचा असा भारतातील शिक्षण व्यवस्थेनं जणू ठरवलेलंच दिसतंय। कारण सीबीएसईने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचे पेपर्स चेक करण्याच्या ऑनलाईन प्रणालीतले गोंधळ तब्बल 20 दिवसांनी सुद्धा दूर झालेले नाहीत। एवढंच काय तर सीबीएसईच्या अध्यक्ष आणि सचिवांना काढण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे। सीबीएसईच्या 12वीचा निकाल 13 मे रोजी लागला आणि लाखो विद्यार्थ्यांना धक्का बसला। अनेकांना अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण मिळाले। विद्यार्थ्यांनी जेव्हा उत्तरपत्रिका मागवल्या तेव्हा त्यांना आणखीच धक्का बसला, कारण हजारो विद्यार्थ्यांना भलत्याच कुणाच्या तरी उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या। या सगळ्याच्या मुळाशी आहे सीबीएसईनं या वर्षापासून आणलेली ऑनलाईन पेपर चेकिंगची पद्धत। TCS सारख्या कंपनीला डावलून हैदराबादच्या एका कंपनीला कंत्राट देण्यात आलं। या कंपनीनं पेपर चेक करण्याच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रचंड घोळ करून ठेवले। इथवरही ठीक म्हणण्याची आता वेळ आली आहे, कारण आज सकाळी आणखीनच धक्कादायक माहिती समोर आली। ती म्हणजे या नव्या ऑनलाईन प्रणालीचं प्रात्यक्षिक सीबीएसईनं जानेवारी महिन्यामध्ये करून पाहिलं होतं। नवी दिल्लीतल्या 5 नामांकित शाळांना घेऊन मॉक पेपर करेक्शन राबवण्यात आलं। यानंतर सीबीएसईच्याच एका पॅनलनं ऑनलाईन प्रणालीमध्ये तब्बल 36 त्रुटी असल्याचं निदर्शनास आणून दिलं। पाहूयात या मॉक करेक्शनमधून काय काय समोर आलं। डमी मूल्यांकनामधील त्रुटी। अतिरिक्त प्रमुख परीक्षकांनी गुण वाढवल्यावर सिस्टीममधले गुण घटले। परीक्षकांनी जे गुण दिले होते तोच आकडा सर्व पेपर्समध्ये दिसत नव्हता। पेपर चेक करताना केलेले बदल आपोआप सेव्ह होत नव्हते। कोऱ्या कागदांवरही गुण देता येत होते। नियमानुसार अर्धा गुण देता येत नाही, पण ऑनलाईन प्रणालीमध्ये अर्धा गुण देता येत होता। महत्त्वाचं म्हणजे इतक्या त्रुटी समोर आल्यावर कंत्राट रद्दच व्हायला हवं होतं, पण सॉफ्टवेअरमध्ये थातुरमातुर बदल करून सीबीएसईनं ऑनलाईन पेपर चेकिंग प्रणाली रेटून नेली आणि 12वीचे पेपर ऑनलाईनच चेक केले जातील हा हट्ट सोडला नाही। परिणाम समोर आहे। तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य आता टांगणीला लागले। ज्या परीक्षेच्या सच्चेपणाबद्दलच जगभरात शंका निर्माण झाली आहे, त्या परीक्षेचे गुण खरे मानायचे कसे या प्रश्नाचं उत्तर न सीबीएसईकडे आहे न केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।